तुम्हाला स्वाभिमानासाठी उभं करण्यासाठी प्रतिष्ठान समाज जागृती करण्यासाठी ते प्रतिष्ठान टाकतात आणि या प्रतिष्ठानला आपण सगळ्यांनी मदत करायला पाहिजे असं आम्ही नेहमी आणि फुकट नाही. आदरणीय खासदार सरांनी ज्या योजना काढल्या मला माहिती आहे. पहिली योजना जी आहे या प्रतिष्ठानचा आपण मालकी हक्क सभासद झालो पाहिजे. एका परिवारातले 5 लोक आपल्या हक्काचे असतात. बायको, मुलगा, मुलगी, भाऊ, वडील हे तर 5 लोक तुमच्या हाती आहेत. नंतर तुमचे शेजारी आहेत, नंतर तुमचे मित्र आहेत. हो, एक माणूस जर आपण प्रचार केला ना तर आम्ही 1,000 करूया. पण आम्ही सगळं ऐकतो, सगळे बातम्या ऐकतो आणि या कारणाने ऐकतो, या कारणाने सोडून देतो. शेजारच्याने चालत नाही, नवऱ्याला ऐकलं तर बायकोला चालत नाही, बायको ऐकलं पोराला नाही. काय म्हणतात तिथे जाऊन भाषण ऐकायचं. हो, भाषणाशिवाय प्रगती होणार नाही. भाषणाशिवाय प्रगती नाही. तुम्हाला प्रबोधनाची खूप गरज आहे, कारण प्रबोधनाशिवाय विकास नाही आणि प्रबोधनामुळे आज आपली विरोध होऊ शकते हे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर भारताच्या सरांनी जो चंद्र बांधलेला आहे की या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब कोऑपरेटिव्ह बँक, पोलीस बँक, 7-8 नोंदणी बँक आपल्याला निर्माण करायची आहे. आम्ही आव्हान करतो, काल कमीत कमी 4-5 लोक असतील तो एका दिवशी आपली बँक उभी राहिले. पण आम्ही आमचं म्हणणं कारण या कारणाने सोडून देतो. एका दिवशी बँक उभी राहू शकते. कोपऱ्या साहेबांनी 6 मजले आपले 8 मजले होऊ शकते. आणि म्हणून माझं तुम्हाला कडकडची विनंती आहे की या ठिकाणी नेहमी सांगितलं जाते, दर रविवारी सांगितले जाते की आपला पैसा आपल्या पतसंस्थेमध्ये गुंतवा, आपल्या बचत खात्यामध्ये गुंतवा. फुकट नाही. त्याला 12% व्याज देतो आपण, बचत गटामध्ये 8% व्याज देतो आपण, पतसंस्थेमध्ये 10% व्याज देतो आपण. अनेक व्याजाच्या योजना आहेत. त्याला फुकट काही करणे झालं आपल्याला फुकट काहीच नको आहे. आणि एवढी आम्ही कडकडची विनंती केल्यानंतर 5-10 वर्ष फक्त आपल्या हातात. या 5-10 वर्षामध्ये जर आपण आपला विकास केला नाही, आपला प्रचार केला नाही, आपली प्रचार राबवली नाही, आपल्या घराघरात प्रतिष्ठान आपण सांगितलं नाही आणि आपण जर उभे केले नाही, आपल्या बँक निर्माण केले नाही, आपले महाविद्यालय निर्माण केले नाही, कॉलेज निर्माण केले नाही तर उद्या आपल्यावर गुलामी येईल. आणि हे गुलामी जर आली याला आधी सर्वस्वी आम्ही जबाबदार राहणार. तर बाबासाहेबांना खूप दिलं, आता बाबासाहेब येणार नाही, तुमचा विकासही होणार नाही आणि मग ही पिढी जर बरबाद झाली, गुलाम झाली याला सर्वस्वी जबाबदार आम्ही लोक राहणार आहोत. आणि म्हणून माझी कडकडची विनंती आहे, हे प्रतिष्ठान निर्माण करणं प्रत्येक जिल्ह्यात आपलं आद्य कर्तव्य आहे. यासाठी धर्मदान देणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण या कृषीचं या संस्थेचं आजीव सभासद होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आपला विकास होऊ शकतो. एवढं तुम्ही जास्त वेळ घेणार नाही. आपण शांतता नाही घेतलं या ठिकाणी